हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवतोय तुरीचं वरण। तर तुरीचं वरण काहीतरी वेगळ्या पद्धतीने आज बनवत आहे मी। तो पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा। तर बऱ्याच वेळेस आपण तुरीची डाळ आधीच शिजून वगैरे घेतो आणि मग त्याला तडका देतो। तर मी काही वेगळ्या पद्धतीत बनवतोय, जसं लग्नामध्ये वगैरे बनवतात तसं। तर बघा, तुरीची डाळ जी आहे ते 2-3 पाण्यानं व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आणि वेळ जर असेल तर थोडीशी भिजत ठेवायची आणि वेळ नसेल तर लगेच तुम्ही केली तरी चालेल। तर मी डाळ धुवून घेतली आहे 2-3 पाण्यानं आणि थोड्या वेळ भिजत ठेवलेली आहे। तर आता आपण डाळ एकदम सोप्या पद्धतीत बनवणार आहोत आणि कमी साहित्यामध्ये। तर सगळ्यात आधी त्याला लागणारं साहित्य बघा, कांदा, लसूण आणि त्यानंतर जिरे, कढीपत्ता, मोहरी। तर लसूण थोडासा आबडधोबड असं आपल्याला ठेचून घ्यायचं आहे, जास्त बारीक नाही करायचं आहे। तर बघू शकताय तुम्ही, लसूण मी ठेचून घेतलेला आहे। आता फोडणी करून घेऊया आणि फोडणी आपण डायरेक्ट करणार आहोत। डाळीला मी आधी शिजवून घेतलेलं नाही, कुकरमध्ये बनवते। तर तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त टाकायचं आणि नंतर मोहरी टाकायची। तेल गरम झालं की मोहरी चांगली तडतडली की त्यात टाकणार आहोत आपण जिरे आणि कढीपत्ता आणि कांदा टाकायचा आणि थोडंसं लाल मिरच्या टाकणार आहोत, 2 ते 3। आणि कांदा घेतला चांगला मोठा चिरून आणि जो लसूण आपण आबडधोबड वाटला होता तो घ्यायचा व्यवस्थित तेलामध्ये तळून। कांदा पण थोडासा हलकासा गोल्डन होऊ द्यायचा आणि लसूण सुद्धा कच्चा नाही राहायला पाहिजे। आणि टमाटे घेतलेत, गावरान टमाटे 2 टमाटे घेतलेत मोठे मोठे। त्यानंतर हळद, थोडीशी लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ। तिखट खात असाल तर चांगली मिरची टाकली तरी चालेल। आता मसाला एकदम छान हा शिजू द्यायचा आहे आपल्याला। टमाटर बघू शकताय तुम्ही, गाळ झालं पाहिजे, थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण जी डाळ धुतली होती ती टाकायची त्याच्यामध्ये डायरेक्ट आणि पाणी थोडंसं जास्तच टाकायचं आणि कुकरला चांगले 4-5 शिट्ट्या करून घ्या किंवा 5-6। डाळ एकदम छान अशी शिजली पाहिजे आणि याचा टेस्ट खरंच वेगळा येतो। तर नक्कीच एकदा अशी डाळ करून बघा। बऱ्याच वेळेस आपण कुकरला डाळ शिजवून घेतो आणि मग तडका देतो किंवा फोडणी देतो। तर अशा प्रकारे करून बघा, वेगळी डाळ होते, टेस्ट पण छान येतं आणि लगेच होते। तर रेसिपी जर आवडली तर लाईक करा, चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू। तर बघू शकता तुम्ही, डाळ किती छान अशी झालेली आहे आपली आणि थोडीशी नंतर घोटून घ्या किंवा तशी खाल्ली तरी खूप छान लागते। तर परत भेटू एक नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।